सर्व पक्षाचे मान्यवर, मी आता कुणाचं नाव घेऊन वेळ घालवत नाहीये, परंतु जामचे तरुण मित्र श्याम पाटीलजी, त्यांचे बंधू अण्णाराव पाटील आणि माझे सर आदरणीय कोल्हे सर, आमचे शिवसेनेचे जामचे नेते शंकर पाटील आणि सर्व मान्यवर, आलेली सगळी जनता आणि मायबाप, मी आपल्याला खूप आनंदाच्या शुभेच्छा देतो की आपण या तळपत्या उन्हामध्ये मुखेडच्या लोखंडी तलावापासून ते बाराळी नाक्याबद्दल पर्यंत एक विजय संकल्पाची रॅली काढली आणि 20 तारखेचं मतदान आणि 23 तारखेचं निकाल आपल्या या जनसमुदायाच्या माध्यमातून आरसा नसतानाही तुम्ही दाखवून दिलं. जनता मायबापाचं प्रेम आम्ही कधी भुलणार नाही. आपल्या सगळ्यांना आता बालाजी पाटील खतगावकर कोण आहे माहीत झालेलं आहे आणि इतरांनाही माहीत झालेलं आहे. विविध पक्षांचे गणित असतात. मलाही अपेक्षा होती, त्या आकड्या आणि त्या राजकीय खेळात मी बोलणार नाहीये. उमेदवार ठरवण्याचे अधिकार ज्याचे त्याला आहेत आणि घटनेने प्रत्येक व्यक्तीला उमेदवार होण्याचे अधिकार दिलेले आहेत. या ठिकाणी जरी काही फायनल असलं, जनता जनार्दनाच्या मतदानातूनच उमेदवार निवडणार आहे आणि ही जनता जनार्दन कुणाच्या पाठीमागे आहे इथं दिसून येते आपल्याला. या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाचा मी इथं आदरपूर्वक त्यांचा आशीर्वाद स्वीकारतो. आणि गेल्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही जे मेहनत घेतली, आम्ही एक विचार या मुखेड आणि कंधार विधानसभा क्षेत्रामध्ये देण्याचा प्रयत्न केला. मी ज्यांच्यासोबत काम केलं, माझं जे बालपण या ठिकाणी मी घालवलं, इथल्या मातीनं मला घडवलं. मी जगाच्या पातळीवर 15 देशामध्ये फिरलो. मनुष्याचा जो विकास झालेला आहे तो आपल्या भागाचा झाला नाही, खंत माझ्यामध्ये आहे. आपल्या भागाचे विविध पक्षांचे नेते, मी असेल, माझे मान्यवर असतील, यांना विनंती केली की यांना मुखेड आणि कंधार मधून आमच्या समोर उभा ठेवण्याची संधी द्यावी. काही गणित जमले, काही जमले नाही आहेत, पण माझे वैयक्तिक अधिकार आहेत. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो, ज्यांनी कायदे मंडळात भाग घेतलेले आहेत, आपण त्यांना निवडून दिलेले आहेत. माझं कुणाशी बैर नाहीये, कुणाशी वैर नाहीये, आमचे काही धुऱ्याचे भांडणं नाही आहेत. इतरांचा उद्देश तोच आहे की आपला विकास, आपल्या भागाचा विकास, तोच आमचा उद्देश आहे. त्यामुळे इतरांनी नाराज होण्याची गरज नाही किंवा आम्हाला टोमणे देण्याची गरज नाहीये. आमच्या तोंडून इतराबद्दल एक शब्द आम्ही काढणार नाहीये, कारण आम्ही पहिलीपासून शिकलेलं आहे. भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. आमच्या गुरुजनांनी आम्हाला शिकलेलं आहे. मी तर अजून विधानमंडळात गेलेलो नाहीये, पण जे विधानमंडळात गेलेली आहे जनता जनार्दन त्याची भाषा बघत आहे. हे बाहेरचे, हे आतले, अरे ही भाषा शोभते का आपल्याला? हा भारत देश आहे. हा भारत देश 1947 ला स्वतंत्र झालेला आहे. आपण थोडे उशिरा झालेलो आहे आपल्यामुळे. आणि तुम्हाला संधी दिली कायदे मंडळामध्ये बसण्याचा आणि तुमच्या ती तोंडी भाषा सोबत नाहीये. या भारतामध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आता तर काश्मीरमध्ये सुद्धा अधिकार प्राप्त झालेला आहे आदरणीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने. कोणी कुठेही फिरू शकतो, कोणी कुठेही व्यवसाय करू शकतो, कोणी कुठेही वास्तव्य करू शकतो आणि कोणी कुठेही
मतदान म्हणून तिथं नागरिक म्हणून नोंद करून घेऊ शकतो. हे कुणाची वतनदारी नाहीये की मी इथला आहे ते बाहेरचा आहे. म्हणजे हे अति खालच्या पातळीचे विचार आहेत. आपल्याला इतिहास माहित आहे की आपले सगळे महामानव कुठून कुठून निवडून आलेले आहेत आणि ते कुठं कुठं जन्मलेले आहेत. आदरणीय पंतप्रधान मोदी कुठून निवडून येतात ह्याचं भान असलं पाहिजे. ताकद ही आहे की सर्वांना समावेशक समजणारा कोण आहे, की आपल्यात ग्रुप करणारा माणूस पाहिजे. तुम्हाला ते दिवस संपलेले आहेत. ही लढाई विकासाची आहे, ही समाज विकासाची आहे, आपल्या भागाच्या विकासाची आहे. मी मुंबईमधून माझे नावं काढले कारण मी जिथं 6 महिन्यापेक्षा जास्त वास्तव्य जिथं राहायचं असेल तिथं तुम्हाला मतदार नोंदीत नाव टाकता येतं. नाव आहे ज्यांना ज्यांना या भूमीवर या मुखेडमध्ये जितका अधिकार आहे ना तेवढा अधिकार कायद्याने मला आहे. मी आता मुखेडवासी आहे आणि असे जर अपशब्द कोणी काढले तर मला क्रिमिनल केस करावं लागेल. मी बोलणार नव्हतो पण एका मान्यवराने सहज बोलून गेला. त्याला हे उत्तर माझं आहे. ते सुद्धा माझ्या फार जवळचे आहेत. अति प्रेमळ आहोत आम्ही एकमेकासाठी. याच्या पुढे आमची लढाई आपल्या विकासासाठी आहे. पक्षभेद ग्रुपभेद हे आमच्या नशिबीच नाहीये. एकदा निवडणूक संपली आम्ही कुणालाही वेगळं मानणार नाही. मला ज्याची ज्याची गरज पडेल ते कोणत्याही पक्षाचा असो त्या सगळ्या नेत्यांना आम्ही सोबत घेऊन आपल्यासाठी विकासाचा लढा लढणार आहोत. कारण आपण सगळे बांधव आहोत याची मला जाणीव आहे आणि आमचे सगळ्यांचे घरचे संबंध आहेत. ही लढाई तुमच्या उत्कर्षासाठी आहे. या भूमीनं मला घडवलेलं आहे आणि या सगळ्या मान्यवरांची मला मागणी होती की साहेब तुम्ही इथं सेवा केली पाहिजे. मी याच्यावर खूप विचार केला. खरंच राजकारणामध्ये जाऊन आपण काम करावं की आपण सामाजिक काम करावं. पण राजकारण पॉलिटिक्स हे असं माध्यम आहे आणि त्याला मिळालेली शक्ती एवढी सर्वमान्य आहे. त्याच्या माध्यमातून जर समाजकारण केलं तर खूप लवकर आपल्या समाजाला न्याय देऊ शकतो, आपल्या भागाला न्याय देऊ शकतो. हे मला त्याच्यातलं मर्म त्याच्यातली बाब माहीत झाल्यामुळे मी आज सनदी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या सेवेसाठी या राजकारणात प्रवेश केलेला आहे. ह्याच्यापेक्षा माझा उद्देश काही नाही आहे. विविध संवर्गाशी मी संवाद साधला. मला माहित आहे मुखेडची काय परिस्थिती आहे. श्याम पाटलांनी बोललेलं 100% सत्य आहे. आपली जमीन चांगली आहे, आपले लोक इमानदार आहेत, आपल्यामध्ये भाईचारे आहे, आपल्याकडे शांतता आहे, आपल्याकडे सगळ्याच प्रकारचे संसाधन आहेत. पण आपल्याकडे ज्यांना आम्ही निवडून दिलो त्यांनी आपली घोर निराशा केलेली आहे. मी कुणावर टीका करणार नाहीये पण जे अधुऱ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. लेंडी सारख्या प्रकल्पाचा विषय गेले 40 वर्ष मिटला नव्हता. आम्ही तो मिटवला म्हणून गुणवंतराव पाटील आमच्या स्टेजवर आहेत. हे साधी गोष्ट नाहीये. आपल्या बांधवांना रोजगार नाहीये. आपले बांधव एक सीझन झाला पुणे हैदराबाद मुंबईला कामाला जातात. मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार म्हणून जातात. हे आमचं दुर्दैव आहे, हे आमचं दुःख आहे की त्यांच्या हाताला आम्ही इथं काम देऊ शकत नाहीये. आपला DPR तयार आहे. अजून मला जर 15-20 दिवसाची संधी मिळाली असती ना मुखेडला सुद्धा MIDC डिक्लेअर झाली असती. त्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आम्ही विलोलीला MIDC डिक्लेअर केली, नोटिफिकेशन अंतिम निघालं. तुमच्या आशीर्वादाने हे काम 23 तारखेच्या रिझल्ट नंतर होऊन अशीच जाहीर सभा घेऊन आणि तिथं वरिष्ठांचे मान्यवर बोलवून त्याच्या हाताने आम्ही MIDCची जाहीर घोषणा केल्याशिवाय स्वस्थ राहणार नाही. कारण आपल्या बांधवांना जास्तीत जास्त रोजगार आपल्याच भागात कसा निर्माण होईल आमचा उद्देश आहे. त्याचा एक साधा उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो. आदरणीय घाटे साहेब मंत्री असताना त्यांनी सूतगिरणी मंजूर केली पण मराठवाडा किती उपेक्षित हो.
किती वर्ष झालं ते सूतगिरणी चालू होत नाही. आम्ही विडा उचलला, ते कुण्याही पक्षाचे असतील, आदरणीय अविनाशजी माझे मित्र आहेत, येणाऱ्या काळात ती सूतगिरणी लवकरात लवकर चालू राहील. या ठिकाणी माझे मित्र आहेत नारायणजी गायकवाड, मातंग समाजाचा एक सामान्य कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आला. आदरणीय शिवसेनेचे ज्येष्ठ शंकर पाटील लुटे आले. त्या दोघांनी मला विनंती केली, साहेब आमचा 15 वर्षापासून सचिनजी आयर साहेब मंत्री असतील, आमदार असतील राष्ट्रवादीचे, तेव्हापासून आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबाकडे आम्ही हा प्रस्ताव मागणी केला आणि पेठवडज मधली आमची सूतगिरणीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे, अद्याप मंजूर नाही झाला. म्हणलं हे तर चांगली बाब आहे, प्रस्ताव आहे. मी खात्री केली, आदरणीय सचिव महोदयाशी खात्री केली. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सर, आदरणीय अजितदादा पवार सर यांना हात जोडून विनंती केली, सर मला आता समाजकारणापेक्षा राजकारण करायचं आहे, माझ्या गरिबांचे आसू पुसवायचे आहेत, मला गरिबांना रोजगार निर्माण करून द्यायचा आहे. आमच्या भागाचा एक सूतगिरणीचा प्रस्ताव गेले 15 वर्ष इथं प्रलंबित आहे. माझे संबंध आहेत, मी त्या लेवलला काम केलेलं आहे, आता काही लपून नाहीये. त्या सगळ्यांचे मला आशीर्वाद आहेत. आपल्याला जाहीररित्या सांगतो, आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी ती फाईल मागून घेतली. खतगावकर साहेब म्हणे तुमच्या भागाला मी सूतगिरणी दिली. देव आपल्याला आशीर्वाद देतो आणि ह्या तिन्ही देवाला मी नमन करतो की त्यांनी आमच्या मुखेडला आणि कंधारला सूतगिरणी दिली. 400, 500, 700 लोक तिथं कामाला लागतील. हे येणाऱ्या उद्योगाची ही नांदी आहे. मुद्दाम मंजूर केली आम्ही 2 दवाखाने अपग्रेड केले. एक भाग किंवा एक क्षेत्र घेऊन काम करणारा खतगावकर नाहीये. देगलूरमध्ये मक्ता मालेगावला दवाखाना मंजूर केला. त्या भागातले नागरिक, त्या भागातले नेते, शिवराज पाटील माझ्या मागे होते, साहेब आमच्याकडे दवाखाना पाहिजे, कुठली सुविधा नाही आहे. त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा केला. पेठवडजमध्ये मी पहिली सभा घेतली. तिथल्या नागरिकांनी सांगितलं, साहेब आमची 10,000ची लोकवस्ती आहे आणि इथं दवाखाना प्रायमरी सेंटर आहे, इथं कमीत कमी ग्रामीण रुग्णालय झाला पाहिजे. मला सांगायला आनंद होते, पेठवडजचा दवाखाना ग्रामीण रुग्णालयामध्ये बदलण्याचा शासन निर्णय मंजूर झाला. कुरवळ्याला सभा घेतली, उशीर झाला होता मला. तिथल्या नागरिकांची सुद्धा हीच मागणी होती, अण्णारावजी, श्यामजी, आणि ती सुद्धा कारवाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. कुरवळ्याला ग्रामीण रुग्णालय केल्याशिवाय बालाजी पाटील खतगावकर स्वस्थ बसणार नाहीये. जनता जनार्दनाला मी शब्द देतो, आया बहिणीला शब्द देतो, तुमचे आरोग्य हेच महत्वाचं आहे. देश म्हणजे काय हो? देशातील इमारती, रस्ते, पूल म्हणजे देश नाही. देशातील माता भगिनी, युवक, महिला, पुरुष, विद्यार्थी, कष्टकरी हे माणसं म्हणजे देश. ह्यांचं आयुष्यमान चांगलं पाहिजे, ह्यांचं आरोग्य चांगलं पाहिजे, ह्यांची आर्थिक परिस्थिती चांगली पाहिजे, यांचं येणारं भविष्य चांगलं पाहिजे. जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विकास झाला तो आपल्याकडे नाही आहे. आपण 50-100 वर्ष मागे आहोत. आपल्यामध्ये संघटितपणा कमी आहे. आपण आपल्या चाकोटीमध्ये काम करतोय. आपल्या परीघ वाढवला पाहिजे, आपली समज मोठा केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला तुम्ही आणि तुमचे सगळे पाठीराखे, तुमचे सगळे गणगोत, तुमचे सगळे मित्र, तुमचे सगळे जवळचे आप्त 100% मतदान झाला पाहिजे या मुखेडमध्ये आणि कंधारमध्ये. आणि मतदान कुणाला करायचं हे छाती ठोक तुम्ही आता विचार करून घेतला पाहिजे. मतदान करण्यासाठी तुम्हाला कुठलं बंधन आहे हो? पूर्वी राजा आईच्या कुशीत जन्मायचा, वंश परंपरेने राजा व्हायचा. आता जनता जनार्दनाच्या मतदानातून हे लोकप्रतिनिधी निवडले जातात आणि घटनेने दिलेला तुम्हाला अधिकार आहे. त्या कक्षामध्ये कोणी येत नाहीये. त्या मतपत्रिकेवर बालाजी पाटील खतगावकर जिथं नाव आहे विधानसभेच्या, त्या नावासमोर
आपण आपला मतदानाचा बटन दाबून आपलं गुप्त मतदान निर्भय वातावरणामध्ये आपण पार पाडावं आणि आपली शक्ती तर आपल्या विकासाचा पैसा आहे हे मला समजलं ना. मी त्या फुले नगरच्या बौद्ध स्मारकाला आदरणीय मुख्यमंत्र्यांना बोलून 2 कोटीचा मी GR घेऊन आलो. लोहबंदे साहेब एवढे खुश झाले, ते कुणाही पार्टीचे असतील, कोणतीही त्यांची विचारधारा असेल, पण विकास हा आमचा धर्म आहे. मला त्यांनी बौद्ध धर्म प्रवर्तक दिनाच्या दिवशी आणि विजयादशमीच्या दिवशी त्याच्या भूमिपूजनाला बोलवलं. मला धन्य वाटलं. हा आमचा कामाची पद्धत आहे. माझ्याकडे गंगाधर पाटील आले, शिवाजी पाटील शिवूरकर आले, सचिन आला, पंकज गायकवाड आला, आमचा शिवाजी गेदेवाड आला, एक तरुण मित्र उमदा, शिवाजी महाराजाबद्दल असलेला त्याचा अभ्यास आणि प्रेम, शिवाजी मुद्देवाड आला, गावातले असंख्य लोक आले, सचिन देबेडवार आला, चौधरी आले, आमचा बालाजी पाटील कबनूरकर आला. आणि सगळ्यांनी मला सांगितलं, साहेब आम्ही चंदापट्टी करून शिवरायाचं इथं अश्वरूढ पुतळा बांधला, परंतु गेल्या 10 वर्षाच्या आमच्या दुर्लक्षपणामुळं आज त्या पुतळ्याची झीज झाली आणि काही आपत्ती होऊ शकते. पावसामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरून काही धोका होऊ शकतो. त्याच्या मेंटेनन्ससाठी आता तो पुतळा बंद केलेला आहे आणि याच्यासाठी काहीतरी आपण निर्णय घ्या. मी बांधवांना सांगितलं, इलेक्शनचे दिवस आहे, त्याला कुठलाही रंग देऊ नका. आपण सगळे महामानव, हे दैवत महाराष्ट्राचं, शिवाजी महाराजाला कोणी ना म्हणणार नाही. मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी याबाबत चर्चा केली आणि या लोकांची 25 लाखाची मागणी होती. साहेब हसले, अरे अश्वरूढ पुतळा त्याचं सुशोभीकरण करायचं 25 लाख. साहेबांनी आम्हाला 50 लाख रुपये मंजूर केले आणि त्याचे आदेश घेऊन आले आम्ही. माझ्याकडे 3,500 कार्यकर्ते आत्ता आणि मागच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी 100 कार्यकर्ते. आमचे भीमराव पाटील या ठिकाणी माझे जवळचे सनी आहे, खतगावचे भोसले पाटील, संजयजी बनसोडे साहेब, सगळ्या सीमा तोडून लिंगायत बांधवांना मदत करण्यासाठी 1 कोटीचा निधी त्यांच्या फंडातून दिला आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला. सहज त्या कार्यक्रमाच्या वेळेस मलाही वाटलं, जर खरंच मला राजकारणात यायचं असेल ना, तर लिंगायत बांधवांनाही आपण मदत केली पाहिजे. मग ही बाब मी मुख्यमंत्र्यांना बोललो. बालाजी पाटील कबनूरकर आणि आमचा प्रभाकर पाटील तांदळीकर हे दोघं सोबत होते. साहेबांनी म्हणले, फक्त एक घनाचार्याच्या मठाला काय मागता, काही शहरात बी मागा. मी तुम्हाला सांगतो, 8.5 कोटी रुपये या मुखेडसाठी मंजूर केले, विविध वार्डासाठी. आणि लिंगायत समाजाच्या पवित्र अशा घनाचार्य मठाच्या सभागृहाला अजून 1 कोटी रुपये आम्ही मंजूर केला. त्याचे आदेश आले. मी बोलतोय ते एकही खोटं नाहीये. माझे बांधव, जे 100 बांधव पहिलं प्रवेश केले ना, त्यांच्या कामाची माझ्याकडे यादी नव्हती. मला 5 मिनिटाचा अवधी होता आणि आचारसंहिता लागणार होती. मला जे शक्य झालं ते मी, जे माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये याद्या होत्या ते मी देऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागासाठी विविध ग्रामपंचायतच्या कामासाठी 25 कोटीचा निधी आम्ही मंजूर केला. भीमराव पाटील, मी तुमचा आहे, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही 50 लाख मागितलात ना, आता 1 कोटी देणार होतो ना, उशीर झाला म्हणून आता 1.5 कोटी मंजूर करू. विकास ताटे माझ्या सोबतच आहे. त्याची तळमळ आहे की भीमराव पाटलाला नाराज करू नका. आणि मला, आम्ही एका खतगावचे आहोत आणि ते माझ्या जवळचे आहेत, तर तुम्ही गाववासियांना शब्द द्या, साहेबांनी 1.5 कोटी मंजूर करणार आहेत म्हणावं.
आचारसंहिता जर 2 दिवस अजून उशिरा झाली असती ना तर तुमची 1 कोटीची ऑर्डर निघाली असती आणि मी पहिलं नारळ आपल्या मारुतीरायाच्या ठिकाणी फोडलो असतो. माझी जे कार्यकर्ते, जे माता भगिनी, जे युवक सार्वजनिक विकास कामासाठी पुढे येतील ना, कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही गटाचे असो, आपल्याकडे काही भेद नाहीये. जो येईल त्याचं काम केलं जाईल, जो येईल गरजू त्याचं काम केलं जाईल. एक वेगळी राजकारणाची क्रांती इथं आम्हाला करायची आहे आणि आमचे दरवाजे सकाळी पासून ते रात्रीच्या 2 वाजेपर्यंत 24 तास जनतेसाठी खुले आहेत. आम्हाला दुसरा विषयच नाहीये. आभार व्यक्त करतो की जसं मी मुखेडला शिकलं ना तसंच मी शारदानगर सगरोळीला शिकलेलं आहे आणि ज्यांनी मला या विधानसभेला उभा राहण्यासाठी पहिलं कोणी बोललं असेल, कबनूरकर पाटील, व्यंकटराव पाटील गोजेगावकर आदरणीय नेते. त्यांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून मला सांगितलं, व्यथा सांगितल्या. या पंचकोशीतले इथं दिसते सगळ्या बिल्डिंग मधले होते, समोरच्या कॉर्नर पर्यंत. हे लपणार नाही रे सचिन भिसे, हे येणारच आहे बाहेर. 4 तारखेला बघ ना कोण कोण आपल्या सोबत राहणार आहे. आणि पुढे मी जिथं शिकलं त्या सगरोळीला जातो, तिथून कारल्याला जातो. माजी आमदार आमचे मित्र साबणे साहेब, आम्ही 2 मिनिट थांबा ना. गेले 3-4 वर्ष आम्ही प्रयत्न केला. एकदा बजेटरी प्रोव्हिजनला आलं होतं पण टेंडर होऊ शकले नाही. लेखा अनुदानित तो अर्थसंकल्प होता. पण मला सांगायला आनंद आहे, 3 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर 1000 कोटी रुपये उदगीर, मुक्रमाबाद, रावी, गोजेगाव, देगलूर, अद्दमपूर, खदगाव, सगरोळी, कारला या रस्त्याला मंजूर झाले. आता त्याचे टेंडर अंतिम होतात. टेंडर स्टेजला ते काम आहे. उद्योग, आरोग्य, शिक्षण ह्याच्यावर आमची टीम काम करणार आहे आणि आमचं राजकारण फक्त निवडणुकीपुरता 20% राहणार आहे. 80% आमचं समाजकारण राहणार. आपला जास्त वेळ घेत नाहीये. आया बहिणी खूप दुरून आलेल्या आहेत. एवढ्या मोठ्या रॅलीनं तुम्ही जे आम्हाला शक्ती प्रदर्शन केलं, मी आपला अत्यंत ऋणी आहे आणि मला खात्री आहे की आता जामचा पॅटर्न आमच्या 9.5 सर्कलमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक सर्कलमध्ये शिजलेलं आहे. मी तर म्हणतो उतू येतोय. उतू ही शब्द माहित आहे, म्हणजे कशात मावेना झालंय. आता हे कोणी थांबवू शकणार नाहीये आणि ह्याचा निर्णय 20 तारखेला तुम्ही करायचं आणि अशाच संख्येने, हजारोच्या संख्येने 23 तारखेला या मुखेडमध्ये पाणी नाही मिळालं पाहिजे. आपण सगळ्यांनी जल्लोष करायचं आणि हे होणार असं ज्याला वाटतं त्यांनी सगळ्यांनी हात वर करावं आणि हे आपल्या भागातील सगळ्या लोकांकडून आपण करून घेणार. वडीलधारी यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.